अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे साहेब, सलाम तुम्हाला आणि तुमच्या कामाला. तुम्ही तुमचे कामं इमानदारीने करते, आम्ही आमचे कामं इमानदारीने करतो. पण जे इमानदारीने कामं करते नाही, तुम्हाला सांगतो त्यांच्या अशी खुटी ठोका का निघता निघाल नाही पाहिजे. निघाली का निबार हातोडी द्यायची, निबार ठोकायची, काही माफच नाही. अहो आम्ही शेतकरी दूध उत्पादक यांना देव गाई सांभाळितो, हा धारदार दूध काढितो आणि 8 दिवसांनी 40 रुपये रेट आहे आज दुधाला. हा रेट काही लई विशेष आहे असं काही नाही. बाकीचा जर गाईंचा आमचा मेंटेनन्स बाकीचा खर्च जर काढला तर हा रेट काही विशेष नाही. आणि जे काही बेसळी करत्या, नाही गाई सांभाळायच्या, नाही काही आमच्याकडून कोरं दूध पुढं जात्या, काहीतरी कोण शॅम्पू टाकीन, कोण पावडर टाकीन, ज्याचं 10,000 लिटर ते 20,000 करून घेतं. मग आमच्या गाई दूध देत्या आणि पुढं त्यांच्या टँकरमध्ये दूध वाढत चालत्या. त्यांचं कलेक्शन 10,000चं झालं तर टँकर खाली 15,000 लिटर होतो. मग नेमकं एवढं दूध वाढतं कुठं? मग टँकर दूध द्यायला लागले काय ते कळत नाही. आणि आमच्यासारखे या ना गाली त्या. आज तुम्हाला सांगतो, आता जर एक साधं उदाहरण जर घ्यायचं म्हणलं तर अक्षरशः एका गाईला जर मस्टडीत झाला ना तर 5 ते 10,000 रुपये खर्च येऊन जातो. एका टायमाला 150-200चं इंजेक्शन सोडावं लागत. आणि वरून 20 लिटरची गाय अक्षरशः ती 7 आणि 8 लिटर दूध देते, ते बी 4-5 दिवस. आणि जर जास्त प्रमाण जर असलं मस्टडीचं तर अक्षरशः ते सड मुक सुद्धा होऊन जातं, गाय क्लिअर होत नाही. आणि 1,00,000-1.5 लाखाच्या आता कोणतीच गाय भेटत नाही. 1,00,000-1.25 लाख चांगल्या गायला लागते. आणि खरंच तुम्ही आले म्हणून तुमचे मनापासून आभार, का जे आज दुधाला जे रेट वाढू राहिले का ते फक्त तुमच्यामुळे होऊ राहिले. मग मला एकच सांगायचंय सरकारला, आता तुमच्या एवढ्या बदल्या झाल्या, आता जर बदली झाली तर सरकारच नालायक म्हणावं लागेल. तुमची बदली होता कामा नाही आता. आणि जर बदली जर झाली तर तुमचा दोष नाही, दोष सरकारमध्ये. मग हा, आणि याच्या अगोदरचे जे अधिकारी होते मग ते काय करीत होते? म्हणजे एक विचार करा, तुम्ही नुसते आले तर म्हणजे एक अधिकारी जर चांगला असेल तर महाराष्ट्राचा एवढा विकास होऊ शकतो. आणि तेव्हा जर सगळेच अधिकारी चांगले असतील तर खरंच जो कष्ट करतो, मेहनत करतो ना, त्याच्यावाले चांगले दिवस येतील. आणि आणखीन महत्वाचा विषय साहेब, ज्या वेळेस गाईंना आम्ही चारा टाकीतो ना, कुट्टी ज्या वेळेस खराब निघते ना तर 10-15 कॅरेट आम्ही फेकून देतो. मग मला सांगा, दूध तर माणसं खाते, आम्ही जनावरांना जर चांगला चारा करीतो आणि दूध हे माणसं खाते, दुधाचे किती पदार्थ बनते. म्हणून मला एकच सांगायचं आहे भेसळ करणाऱ्यांसाठी, अरे आम्ही जनावरांची एवढी काळजी घेतो आणि तुम्ही त्यांच्यामध्ये भेसळ करते.